नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ यूथ. विचार युवकांची सध्या जे प्रचार प्रसार पूर्ण वसई विरारमध्ये आपल्याला दिसून येत आहे त्याचा एक दृश्य फुलपाडामध्ये सतत 6 वाजतापासून चालू आहे. प्रत्येक पक्षाचे लोक आपले पक्षाचा प्रतिनिधीमधून जे उमेदवार उभे आहेत त्यांच्यासाठी प्रचार करत आहे. आता बहुजन विकास आघाडी गेले बोलले तर 35 वर्षापासून त्यांचं राज्य आहे आणि त्यांचं राज्य तसंच कायम ठेवण्यासाठी त्यांचे कार्यकर्ता आताही सतत काम करत आहे. पण महत्त्वाची गोष्ट बोलली गेली तर विरोधांचा जे आरोप आहे ते महत्त्वाचा सुद्धा आहे. त्यांच्याशी आम्ही खास चर्चा करणारे अनेक लोक आहे, त्यांच्याशी चर्चा करणार आपल्या ओळखलं जातं. काय सांगणार सचिन पाटीलजी, आपण पण स्वतः हे प्रचारमध्ये नेहमी काय स्थगित आहे आणि काम करत आहे, कारण की बहुजन विकास आघाडीच्या पक्षाचा एक घटक तुम्ही सुद्धा आहे. काय बोलणार, प्रचार कसा चालू आहे आणि काय वाटतं किती मताचा विजय होणार आहे? गेली 34 वर्ष जो प्रचार चालू होता त्यापेक्षा जोरात प्रचार चालू आहे. आम्ही केलेली कामं, बहुजन विकास आघाडीने केलेल्या कामच याचं उत्तर देतील. येत्या 23 तारखेला तुम्हाला नक्की आमचे 3 उमेदवार निवडून द्यायचे याची आम्ही शाश्वती देतो. कारण आम्ही बाकी काही बोलत नाही, विरोधकांना आम्ही कामाने उत्तर देऊ. ते कामाने आम्हाला लोक बघतात काय कामं केल्यात. ती आता योजना जी झाली आहे पाणी योजना, पुढच्या 25 वर्षासाठी पाण्याची योजना आपण आणलेली आहे आणि हेच त्यांच्यासाठी विरोधकांसाठी एक मोठं उत्तर आहे आमच्याकडनं. सचिन पाटीलचं म्हणणं आहे की उत्तर आम्ही फक्त बोलून नाही दाखवणार, काम करून दाखवलंय आणि 35 वर्षाचं जे साम्राज्य असंच नाही उभा राहिलं. आमच्या जोडीला उपस्थित जे प्रमुख आहे, जे बहुजन विकास आघाडीचे युवा वर्ग मानले जातात, निषाद चोरगे यांच्यावरती मोठी जबाबदारी आहे. त्यांच्याकडे चर्चा करणार. निषादजी काय सांगणार, सतत कार्यकर्त्यांना घेऊन डोर टू डोर, महिला असो किंवा पुरुष असो किंवा वरिष्ठ असो, त्यांना घेऊन तुम्ही काम करताय, काय वाटतं यावेळी वातावरण कसं आहे? वातावरण तर फक्त शिट्टीमय आहे आणि पिवळं वादळ तुम्हाला दिसते वसई तालुक्यातलं. वसई तालुका हा लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वामध्येच राहणार आणि आहे. एवढी 35 वर्ष झाली ते हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वात लोक काम करतात. आमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते पण त्यांच्याच नेतृत्वात काम करतात आणि आम्ही केलेला विकास, जो 35 वर्षात झालेला विकास आहे, त्याच्यावर आम्ही लोकांकडे मतं मागतो. आणि तुम्हाला माहिती असेल की आपल्या वसई तालुक्याची लोकसंख्या आज जवळजवळ 30 लाखाच्या 35 लाखाच्या घरात गेलेली आहे आणि फास्टेस्ट ग्रोईंग सिटी म्हणून आपल्या वसई तालुका हा आशिया खंडामध्ये सगळ्यात जास्त वाढले जाते. आपण तुम्ही बघत असेल की आपल्या विधानसभेची वोटिंग 6 लाखाच्या वरती आहे. 6,07,000ची वोटिंग आहे आपल्या जवळजवळ. म्हणजे 2 आमदारांचं काम आपले क्षितिजदादा एकटे करतायत. गेले 3 टर्म ते निवडून आलेले ते असे नाही. गेल्या टर्मला ते 45,000 मतांनी निवडून आलेली, या टर्मला कमीत कमी 80,000 मतांनी ते निवडून येतील. विरोधकांकडे अपार जे योजनाची शक्ती आहे ते वापर केला आहे त्यांनी आणि त्यांनी सांगितलंय की लोकांना आकर्षित आमच्याकडे झालेले, कारण की त्यांनी एवढी चांगली चांगली योजना लोकांसाठी आणली. त्यावरती आपला कसा प्रहार असणार? ना, लोकांची बघा, लोकांना योजना आणली म्हणजे सरकारने एक कडून लोकांकडनं पैसे घेतले. आता तुम्ही बघितलं असेल लोकांची लाईट बिलं जी लोकांची 500 रुपयाची लाईट बिल यायची आता ती 1500 यायला लागली. म्हणजे लोकांनी, सरकारने इथून पैसे घेतले आणि इथून महिन्याला दिले, म्हणजे काय स्वतःच्या ह्याने नाही केलेले. आणि ते लोकांना पण माहिती आहे की हे 1500 रुपये लोकांना, महिलांना दिलेले आहे. चांगली गोष्ट आहे, द्यायला पण पाहिजेत, आम्ही त्याबद्दल विरोधात नाही आहेत. पण ते कुठून घ्यायचे, कुठून त्याच्याची प्रोव्हिजन कुठली आहे, या सगळ्या गोष्टी समाधान करायला पाहिजे. ठीक आहे, एका तिकडून दिल्या, दुसऱ्या लाडक्या भावांकडनं घेतले आणि लाडक्या बहिणींना दिले. मग ते स्वतःच दिलं तर भाऊ बीजेला कसं दिले तसे दिले असते लोकांनी, त्यात काय मोठी गोष्ट नाही आहे. सगळ्या गोष्टी, महागाईवर कोण बोलत नाही आहे. लोक बोलतात लाडक्या बहिणीच्या बद्दल बोलतात, हिंदुत्वावर बोलतात, सर्व गोष्टीवर बोलतात, जातीपातीचं राजकारण करतात. पण आमच्या वसई तालुका हा सर्व धर्म समभाव म्हणून एवढी वर्ष तुम्ही बघितलं असेल, 92ला दंगली झाल्या, मुंबईसारखी पेटली होती, भिवंडीसारखा आजूबाजूचा एरिया पेटला होता, पण वसई तालुक्यात एक दंगल नाही झाली. हे कोणाचं श्रेय आहे? हे फक्त माननीय लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाचं श्रेय आहे. त्याच्यामुळे तुम्ही किती सांगा, किती करा, आगा लावाई करा, पण लोक ही हितेंद्र ठाकूरांच्या बरोबर आहेत आणि ती नेहमी राहणार. पण मोठी गोष्ट आहे की मोठमोठे नेते पूर्ण केंद्रातले त्यांचं इकडे वसई विरारमध्ये आगमन होतोय. आज पण स्वतः ते रवी किशन यांचं आगमन झालेलं आहे आणि उत्तर भारतीय कुठे ना कुठे बहुसंख्या इकडे फुलपाडा आणि सकारनगर मानला जातो. त्यांना आकर्षित करण्यासाठी ते काम करत आहे आणि कुठे ना कुठे लोकसभेला फुलपाडा आणि सकारनगरमध्ये फटका पडलेला ते तुम्हाला जाणीव आहे. तर यावेळी तुम्ही कशा प्रकारे त्यांना आपल्याकडे आकर्षित करणार? लोकसभेला लोकांनी मोदीजींचं नेतृत्व, कोणी
पुढचं नेतृत्व सिलेक्ट केलं असेल, ठीक आहे. पण लोकसभेला जरी नसले तरी विधानसभेला तुम्ही 2014ला बघितलं असेल, 2019ला बघितलं असेल आणि 2024ला पण बघणार की लोकसभेला जरी मतदान केलं असेल तरी विधानसभेला लोक आप्पांच्या बरोबरच असतात. आणि जे येणारे आहेत, आता अजून तर मला असं वाटतं मुख्यमंत्री पण येणार, उत्तर प्रदेशचे येणार आहेत असं मला समजलेलं आहे. येतील ना लोक, येणार, ते त्यांचं काम करणार, ते मनोरंजन करणार लोकांचं. त्यांचे दहशत बोलतात ना, ही कामाची दहशत एवढी आहे ना की लोक एवढे बाहेरची लोक बोलवायला लागतात. का गरज त्यांना? त्यांनी जर विकास केला असता, त्यांनी जर कामं केली असती तर त्यांनी कामावर गेलेली मतं मागितली असतं ना. ह्याला मतं बोलवतात, त्याला बोलवतात, काय गरज आहे? तर लोकांना, नागरिकांना कशा ते मनोरंजन आहे. ते मनोरंजन लोक करतील आणि निघून जातील. बहुजन विकास आघाडी आता नागरिकांना कशा मनात बसणार आहे? हो, मनात बसलं ना, नागरिकांच्या मनात बसलेली आहे. आणि आम्ही लोकांची जी कामं केलेली आहेत त्या कामाच्या वर आम्ही लोकांकडे मतं मागायला जातो. आम्ही काय हे सांगत नाही की आपण हा धर्म आहे आपला ना हा धर्म आहे. आम्ही जी लोकांची कामं केलेत, पाण्याची जी प्रोव्हिजन केलेली आहे, पुढच्या 25 वर्षाची लोकनेत्यांनी जी प्रोव्हिजन केलेली आहे, जे आपण आता कामं सँक्शन केली, भाईंदरचा ब्रिज सँक्शन केला असेल, रिंग रूटचा सँक्शन केला असेल, MMRDच्या माध्यमातून जी काही केलेली आहेत कामं, रिंग रूट आहे, परत तो आपला बँड्रावरली सिलिंग आपण आज तो पालघरवर 12 फ्लायओव्हर सँक्शन केलेले आहेत. जी आपण कामं केलेली आहेत आणि त्या कामं करणार आहेत. आमचं विजनच ते आहे ना, जे आम्ही लोकांना विजन तेच दाखवतो की आपण ही कामं केलेली आहेत आणि ही कामं करायची आहेत. आता हे 250 करोडचं जे आपलं 400 बेडचं जे हॉस्पिटल नालासोपाऱ्याचं आहे, तर ते फक्त एकनाथ शिंदेने क्षितिज दादांच्या बड्डिवसाच्या आदल्या दिवशी त्याचा 25 करोडचा चेक दिलेला. मी स्वतः तिकडे होतो आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की क्षितिज तुझा उद्या वाढदिवस आहे, तू स्वतः उद्या ओपनिंग कर. तो दिला. 25 करोड आपल्या महापालिकेच्या अकाउंटला ट्रान्सफर झाले ऑन दी स्पॉट. आणि दुसऱ्या दिवशी ओपनिंग केलं. ओपनिंग करायला गेलं तर श्रेय घ्यायला दुसरे. ज्यांनी एक लेटर दिलं नव्हतं ते लोक श्रेय घ्यायला जातात. तर लोकांना समजत नाही का? आणि अशी मोठी विरोधकांचा आरोप असं पण आहे की तुम्ही जे आता सांगितलं एवढे ब्रिज सँक्शन झाले, तर जागा कुठे उरली? अनधिकृत बांधकामाने पूर्ण जागा भरलेली, तर सँक्शन ब्रिज कुठे काढणार आपण? ब्रिज हे रस्त्यावर होणार आहेत, ते का बिल्डिंगवर नाही होणार आहेत. रस्त्याची जी ट्रॅफिकची समस्या आहे ती सॉल्व्ह करण्यासाठी आपण ब्रिज सँक्शन केलेले आहेत. ते काय लोकांची घरं तोडून ब्रिज नाही बनवणार आहेत. जे कोणी हे बघा, बोलणाऱ्याचं तोंड नाही पकडू शकत. आणि विरोधक काहीही बोलतात, त्याला काय माध्यम नसते. बोलणाऱ्याला बोलून दे, आम्ही आमचं काम करतो आणि आमचं प्रचार जसं तुम्ही सतत चालू ठेवला त्याचा परिणाम विजयनी होणार का? 100% होणार. विजय आमचाच आहे. विजय आमचे तिन्हीचे तिन्ही. मला असं वाटतं पालघरचा पण कदाचित निवडून येऊ शकतो आमचा. 3 आमदार तर येणारच आहेत. आणि पालघरचा पण 4था आमदार बघा. पालघर जिल्ह्यामध्ये आमचे कदाचित 4 आमदार असतील. विजय आमचाच आहे. आणि तशा प्रकारे आमचे हितेंद्र ठाकूर यांनी जे काम केलं विकास मार्गाचा, जे 35 वर्षाची कार्यशैली आहे ते नवीन सतत राहणार. येणारा 8वा टर्म सुद्धा हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे सुपुत्र क्षितिज ठाकूर हे परत एकदा विजयी होणार. आणि लोकांची जे कामं उरलेली ते सर्व संपूर्ण होणार आहे. पण आता बघण्यासारखं असेल की 20 तारखेला किती मताचा बहुमत त्या बहुजन विकास आघाडीच्या पाळला जातो आणि 23 तारखेमध्ये कुठला निकाल कोणाच्या हद्दीत पडतो आता बघण्यासारखं असेल. आमची सर्व अपडेट आम्ही तुम्हाला पोहोचत राहू. आतापर्यंत एवढंच. नमस्कार.